ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप अभिनंदन, स्वागत आहे. आणि जे जिल्हा परिषदची 5 महिन्याची निवडणूक आहे, तर आपले गटाचं नाव सांगा आणि उमेदवार कोण आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. सर्वांना नमस्कार. बाजार सांगवी जिल्हा परिषद गट आपल्या गटाचं नाव आहे आणि उमेदवाराचं नाव कापसे प्रतीक्षा विकास हे आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत. सर, जे महिला उमेदवार आहे आमची मिसेस आहे, तर एक महिलांची लई मोठी मोठी समस्या असतात आणि जे केंद्राकडून आणि राज्य सरकारकडून जे शासनाची निधी असतात ते महिलापर्यंत पोहोचू शकत नाही. तुमची मिसेस निवडून आल्यावर त्याच्यावर कसं तुम्ही काम करता? मी सर्वप्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचा गंगापूर खुलताबाद मतदारसंघ असा आहे की हा संपूर्ण देशामध्ये नंबर 1 चा मतदारसंघ आहे की वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत या सर्वात जास्त जर जनतेपर्यंत, सर्वसामान्यापर्यंत, वंचितापर्यंत, गरीबापर्यंत पोहोचवण्याचं जर काम कोणत्या मतदारसंघात होत असेल तर तो हा गंगापूर खुलताबाद मतदारसंघ आहे. आमच्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रशांतजी बम साहेब यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत सर्व योजना, मग ते महिला असो, युवक असो, वृद्ध असो, सर्व प्रकारच्या योजना या ठिकाणी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आमदार प्रशांत बम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेपर्यंत योजना पोहोचत असतात. सर, आपण एक युवा आहे आणि जे बाजार सांगवी गट आहे, तर युवांची काही मोठी समस्या असतात. युवासाठी काय करणार? युवासाठी, युवकांचं खरोखर तुम्ही बोलल्याप्रमाणे, पण तरी सुद्धा आमच्या मतदारसंघात आमदार प्रशांतजी बम साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशा गावामध्ये या ठिकाणी व्यायामशाळेचे सुद्धा कामं झालेले आहे. मी सर्वप्रथम निवडून आल्यानंतर आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून मी जिल्हा परिषदच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्याच्यातल्या ज्या छोट्या मोठ्या काही अडचणी किंवा जो आमदार साहेबांचं विजन आहे की गरिबांच्या मुलांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, यावर मी पुरेपूर लक्ष देणार. दुसरा विषय असा की 10वी झाल्यानंतर मुलं 11वीला न जाता थोडे शेतीकडे किंवा रोजमजुरीकडे जातात, त्यामुळे मी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मेळावे घेऊन त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांनी चांगले उद्योगधंद्याकडे वळावं यासाठी मी प्रयत्न करणार. त्यानंतर मुलांना चांगले वाचनालय व्हावे ही सुद्धा आमदार साहेबांची खूप मोठी इच्छा आहे आणि बऱ्याच गावामध्ये आमदार साहेबांनी वाचनालयासाठी पुस्तकाचा सेट सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. तर मी युवकांमध्ये मिक्स होऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या पुरेपूर सोडण्याचा मी 100% प्रयत्न करणार. सर, जिल्हा परिषदमध्ये जे गावात शाळा असतात तर ते शाळांमध्ये टीचरची कमी असतात, त्याच्या संदर्भात काय? मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच या ठिकाणी शिक्षक कमी जास्त होत असतात. कमी जास्त म्हणजे जिथं पाहिजे तिथं द्यायचे, जिथं जास्त झाले तिथून काढून घ्यायचे, असं ही जिल्हा परिषद यंत्रणा असते. कारण की ही निवडणूक इतकी महत्वाची आहे की जे आपल्याला ग्रामीणच्या निगडीत ज्या गोष्टी असतात ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच आपल्याला येत असतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी संख्या जास्त आहे, पट चांगला आहे, विद्यार्थ्यांची संख्या चांगली, त्या ठिकाणी शिक्षकांची जर कमतरता असेल तर ती गोष्ट मी मान्यच करू शकत नाही किंवा सहनही करू शकत नाही. ती आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून मी पाठपुरावा करून असं एकही माझ्या गटामध्ये गाव असणार नाही की त्या ठिकाणी 6 शिक्षकांची गरज आहे आणि त्या ठिकाणी 4, 5 किंवा 2 शिक्षक आहे, असं एकही गाव असणार नाही. सर, बाजार सांगवी गटातून कोणकोणते गाव येतात त्याच्याबद्दल? बाजार सांगवी गटामध्ये एकूण 27 ते 28 छोटे मोठे गाव आहे. त्यामध्ये बाजार सांगवी आहे, दरेगाव, पाडळी, सोबलगाव, झरी, वडगाव, शेखपूरवाडी, कनकशीळ, कानडगाव, विरमगाव, त्यानंतर सरई, सालुखेडा, म्हैसमा, लामणगाव, टाकडी, दासावाडी तांडा, जमलवाडी तांडा, तिसगाव तांडा, धामणगाव, लोणी, बोडखा, सावखेडा, गंदेश्वर, त्यानंतर रेल, इंदापूर, असे एखादं गाव सुटलं असेल पण एक 27-28 गावं या गटामध्ये आहे. सर, बाजार सांगवीचे गटातील जनतेला काय आवाहन करणार की तुमचे हक्काने मत करावं? मी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या आपल्या बाजार सांगवी गटातील सर्व सुजाण नागरिक, मायबाप जनतेला मी हात जोडून एक विनंती करणार आहे की ही निवडणूक आपल्या सर्वांची निवडणूक आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून एका सर्वसामान्य कुटुंबात ही उमेदवारी देण्यात आलेली. ती एवढ्यासाठी देण्यात आलेली की सर्वसामान्य कुटुंबात याच्यासाठी देण्यात आली म्हणजे मोठ्यांना दिलं नाही असं मला म्हणायचं नाही, पण की एक पळणारा, काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मला साहेबांनी त्या ठिकाणी चान्स दिलेला आहे. मी ज्या पद्धतीने मागील 5 वर्षापासून गुरु ग्रामपंचायत धामणगाव रेलच्या माध्यमातून आपण आमदार प्रशांतजी बम साहेबांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची विकास कामं केले, वैयक्तिक लाभांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या, विहिरींचे कामं केले, गोठ्यांचे कामं केले, आपण इतरत्र सर्वत्र योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने आपण कामं केले. आपल्याला कामांचा अनुभव आहे. धनदानगे मोठे लोक 8 दिवस येतील, पाय पडतील, इमोशनल करतील, पण असं काही न करता आपण विकासावर मत द्यावं. आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो
केंद्रात आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, मंत्रिमंडळात बहुतांश मंत्री हे भारतीय जनता पार्टीचे. आदरणीय प्रशांतजी बंब साहेबांसारखं विकासशील नेतृत्व आपल्या मतदारसंघाला मागील 4 टर्म पासून लाभलेलं आहे. त्यामुळे माझी हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती असेल, गल्ली ते दिल्ली आपलं सरकार असल्यानंतर विकासाची अक्षरशः गंगा आपल्याकडे वाहणार आहे. आपले शेतीचे रस्ते पूर्ण मार्गी लागणार आहे. दिवसा वीज येण्यासाठी आमदार प्रशांतजी बंब साहेब अक्षरशः निधी आणून दिवसा वीज कशी देण्यात येईल याच्यासाठी आपले बरेचसे मोठमोठे आपले हे चालू झालेले कामं चालू झालेले. त्यामुळे माझी सर्वांना विनंती असेल की आपल्याला छोटे मोठे सगळे कामं करायचे. आणि मी अक्षरशः तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, मी माझं परम भाग्य समजतो की मला इतक्या कमी वयामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सारखी संधी चालून आलेली. फक्त माझी मायबाप जनतेला विनंती असेल, येत्या 5 तारखेला आपण सर्वांनी कमळाच्या समोरील बटन दाबून मी आणि माझ्या पंचायत समितीचे देवीदास भाऊ बागडे टाकळी गणाचे, बाजार सांगवी गणाचे आमच्या उषाताई काटकर यांच्या आणि माझी पत्नी प्रतीक्षा विकास कापसे या तीनही बटन आपण कमळासमोरील आपण 2-2 बटन आपल्याला सर्वांना दाबायचे. तुम्ही चांगला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा आश्वस्त करतो की तुम्ही सर्वजण 5 वर्षानंतर म्हणशाल की खरोखर यांनी खूप विकास कामं केले आणि ज्या ज्या वेळेस आडी अडचणीला आम्ही कायम तुमच्या सर्वांच्या सोबत असणार आहोत. कोणतंही संकट येऊ द्या शेतकऱ्याचं, मी या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर आसमानी सुलतानी संकट आले, आमदार प्रशांत बंब साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वांना त्या ठिकाणी पंचनामे असेल, तहसीलदार महोदयांचा दौरा असेल, सर्व कामं आपण केले. वायरमनच्या बाबतीतले कामं केले, आपण सर्व विभागाच्या बाबतीतले कामं केले. घाटी सारखं बाजार सांगलीला आपले सर्वात मोठी घाटी आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण साहेबाच्या माध्यमातून मोठं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून माझी सर्वांना या ठिकाणी विनंती असेल की मायबाप जनतेला कमळ या निशाणी समोरील आपण बटन दाबावं. एका लेकराला तुम्ही चांगला आशीर्वाद द्या. एक चांगली काम करण्याची आणखी ऊर्जा त्या ठिकाणी आम्हाला मिळेल आणि चांगले सर्वांचे कामं करू. सर्व जाती धर्माचे सर्वांच्या सोबत राहून आपण चांगल्या तऱ्हेनं आणि चांगल्या पद्धतीनं काम करू. धन्यवाद. सर, आपल्या गटाचं नाव आणि आपल्या नावाने उमेदवार विशिष्ट नाव सांगा तुमचं. ओके, माझं नाव या ठिकाणी विकास गंभीरराव कापसे, मी धामणगावचा आहे. माझ्या मिसेसचं नाव प्रतीक्षा विकास कापसे आहे आणि आपला बाजार सांगवी गट 25 बाजार सांगवी गट आहे. हा.